बेल्ले येथील बैलाचे प्रसिद्ध व्यापारी किशोर शेठ बबनराव बांगर यांची कन्या आरोहीचा वाढदिवस सत्यनारायण महापूजा जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला नेते मंडळींसह कार्यकर्त्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने इच्छुक उमेदवारांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावताना कसरत करावी लागत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर शेठ बांगर यांनी मोठ्या थाटामाटात आपली कन्या आरोहीचा 5वा वाढदिवस संपन्न केला। जेवणावळीसह नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। आज फार मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्यावर असणारं बेल्ले गावामध्ये अतिशय सुंदर आणि आनंदमय अशा वातावरणामध्ये बबनदादा बांगर यांची नात, त्याचप्रमाणे आमच्या स्वप्नालीताई आणि किशोर शेठ बांगर यांची कन्या आरोही हिचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याच्यामध्ये पांडुरंगजी पवार साहेब असतील आणि उपस्थित या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील सर्व आरोहीचा 5वा वाढदिवस आज इथं संपन्न होत आहे। जानकू शेट्टी सांगितलं व्यासपीठावर सगळ्याच पक्षाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। जसा आज आरोहीचा 5वा वाढदिवस आहे तशा निवडणुका सुद्धा दर 5 वर्षांनी येतात, त्यामुळे एवढी मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे असं मला या ठिकाणी वाटतं। खरं तर या कुटुंबाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अनेक वर्षापासून बबनदादांचा आणि माझा परिचय आहे। एकेकाळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारे कुटुंब, परंतु वारकरी संप्रदायाचा विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम बबनदादांनी केलेले मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे। मुक्ताबाईचा उत्सव असेल किंवा बेलेगावची जी आपली आळे या ठिकाणी बारस असते त्या बारशीचा कार्यक्रम असेल, या सगळ्या कार्यामध्ये बबनदादा नेहमी पुढाकार घेऊन काम करताना मी पाहिलेलं आहे। आणि हे करताना परिस्थिती जरी आपली कुटुंबाची प्रतिकूल असली तरी सुद्धा त्यांनी आपल्या किशोरला चांगले शिक्षण दिलं, त्याच्यावर चांगले संस्कार केले आणि त्या माध्यमातून किशोरने आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। स्वप्नालीताई त्या जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या कुटुंबाचं भाग्य उजळ असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आरोहीचा आज 5वा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होत आहे। किशोरचे अनेक मित्रमंडळी या ठिकाणी आपल्या आरोहीला आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं, सदिच्छा देण्याच्या निमित्तानं उपस्थित आहे। माई स्वप्नालीताई, तुम्हाला आणि दोघांना माझी या निमित्ताने एकच विनंती असणार आहे की तिला माहीत नाही माझा वाढदिवस आज काही ते लोक का जमले, तिला त्याच्यामधलं फार ज्ञान नाही, पण तुम्ही दोघंजण असं करा जसं बबनदादांनी तुमच्यावर चांगले संस्कार केले, एवढा मोठा मित्रपरिवार तुम्ही जमवला, या मुलीवर चांगले संस्कार करा। आपल्या कुटुंबाचंच नुसतं नाव नाही तर ती लग्न होऊन ज्या कुटुंबामध्ये जाईल त्या कुटुंबाचं नाव सुद्धा ती रोशन करेल, अशा प्रकारचं संस्कार तिच्यावर करा, तिला चांगलं शिक्षण द्या। आणि मग इथं आलेल्या जेवढी मंडळी या ठिकाणी आलेली आहे, या आता इथं शुभाशीर्वाद द्यायचे किंवा सदिच्छा द्यायचा म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय असतो, तर माझ्या मते मी असं समजतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही सत्कर्म करतो, चांगलं काम करतो, त्या कामामधला थोडा वाटा, थोडा भाग या आरोहीला त्या ठिकाणी आपण जर दिला तर तिचं भाग्य त्या ठिकाणी भविष्यकाळात उजळल्याशिवाय राहणार नाही। मी आरोहीला आपणा सर्वांच्या वतीनं तिच्या या 5व्या जन्मदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत असताना आता जानकू शेट्टी बऱ्याच लोकांची नावं घेतली, इथं पंकज भाऊने अनेक लोकांची नावं त्या ठिकाणी घेतली, पण आता मी काय जास्त नाव घेणार नाही, कारण एखाद्याचं नाव घेतलं ते शेजारी दुसरा आपल्या ओळखीचा असतो, तो म्हणणार बघा पवार साहेबांनी याचं नाव घेतलं, माझं घेतलं नाही, त्यामुळे मी काय कोणाचं नाव घेणार नाही। आपल्या सगळ्यांच्या वतीने जिथं एवढे उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या वतीनं आणि आत्ताच आण्यावरून यांचं शुभागमन झालेलं आहे ते डॉक्टर दीपक आहे आणि माझे मित्र भाऊ देशमुख यांच्याही वतीनं रानमाळा गावच्या लोकनियुक्त सरपंच सविताताई तिकोने, माजी सरपंच सुरेशराव तिकोने यांच्या वतीनं आरोहीला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।